नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेटा मैं ऐकतो आहे, बेटा मैं सुन रहा हूँ, इस पाठ का तीसरा उतारा हम लेंगे। कबूल, उद्यापासून मी येतो। हू सेड टू होम। तसं बघितलं तर पाठामध्ये बऱ्याचदा हू सेड टू होम, कोण कोणास म्हणाले, याचे प्रश्न भरपूर आहेत। आपण घेतलं कोण कोणास म्हटले, हू सेड टू होम। कबूल, उद्यापासून मी येतो। हे वाक्य शिरीष लेखकांना म्हणाला। आता इथे हे वाक्य म्हणजे हे वाक्य लिहिणं गरजेचं आहे। आपण जाऊया आता। हे वाक्य शिरीष आपल्या वडिलांना म्हणाला। पुढचा प्रश्न आहे, यानी शिरीष ने अपने पापा को कहा। शिरीष ने लेखक को कहा। कौन सा? कबूल, उद्यापासून मी येतो। मला मंजूर है, मुझे मंजूर है, मैं कल से आऊँगा। काय ते लिहा। वडिलांना म्हणत असे, काय म्हणत असे? अपने पापा को क्या बोलता था? नाना। लेखकांनी प्राथमिक माहिती व पहिला धडा दिल्यावर हातात घेतले आणि लेखकने फर्स्ट सब इसके बारे जो वाद्य है, इंस्ट्रूमेंट है, उसके बारे में जब एक एक उन्हें बताया। आप लोग भी जाते होंगे, कोई म्यूज़िक क्लास में जाता होगा, कोई डांस क्लास में जाता होगा, तो पहले जो आप लोगों को नॉलेज दिया जाता है, इसी तरह लेखक ने भी नॉलेज दिया। उसके बाद उन्होंने क्या किया? वायोलिन हाथ में लिया, क्योंकि उन्हें लेसन्स दिखाने थे, अपने जैसे नहीं, उन्हें सा कैसे लगाना है वगैरह म्यूज़िक के बारे में। शिरीषच्या वडिलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते तृप्तीचे समाधान। शिरीषच्या वडिला यानी उनके फेस पे एकदम दिखाई दे रहा था आनंद, कैसा? तृप्त, यानी कितना समाधानी वो हो गए। सर्व विद्यार्थ्यांना शिरीषची दाणगी होती। सर्व विद्यार्थ्यात म्हणजे शिरीषची दाणगी होती। आपण लिहिले काय ते लिहा। काय होतं? आकलन शक्ती। शिरीषची आकलन शक्ती कशी होती? वन लाईन सेंटेन्समध्ये विचारलं तर शिरीषची आकलन शक्ती दाणगी होती। शिरीषच्या वडिलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे काय दिसत होते? तृप्तीचे समाधान दिसत होते। म्हणजे मी तुम्हाला हिंट्स देते, आप लोगों को हिंट्स दे रही हूँ कि ये जो क्वेश्चन है इसे ही आप वन सेंटेंस में या कंप्लीट द फॉलोइंग में, मैच द फॉलोइंग में शिरीषच्या सर्व विद्यार्थ्यात शिरीषची इकडे दाणगी लिहिलेलं असेल, ए एंड बी कॉलम होगा, तो उसमें से आपको फाइंड करना जरूरी है। यानी इसी में हमारे कितने क्वेश्चंस छिपे हुए हैं। नेक्स्ट वन, अभी हम 2 क्वेश्चंस, क्वेश्चन नंबर 2 आ होने के बाद कौन से उतारा है, कौन सा पैसेज है वो देखते हैं। इसका है, देखो, कबूल, उद्यापासून मी येतो। माझ्याबरोबर वडील पण येतील बरं का। मी ताडकन उभा राहिलो व त्याच्याजवळ गेलो। आता हे काय आहे? फर्स्ट जे लाइन है पेज नंबर 7 एंड पेज नंबर 8 पे है ये प्यारा, तो जरा देख लेना है। ब्रीफ लेते लेते हमें पूरा लेसन का ध्यात हो जाएगा। एका वाक्यात उत्तर बघा। लेखकांनी सुमारे 20 मिनिटे वाजवलेली गत कोणती? त्यांनी जे ट्यून वाजवली, ट्यून उन्होंने जो बजाई वायलिन पे, उसे क्या कहा है? पिल्लू राग। लेखकांना शिरीषचा स्वभाव कसा वाटला? आगाऊ वाटला। तुम्ही लेसन वाचला असेल, जो भी क्वेश्चन लेखक पूछते थे उसी के सब आंसर शिरीष ही देता था। तो यदि उनके साथ पापा हैं तो हम पापा क्या कुछ बोलते नहीं इस लड़के को, कितना बीच पिच 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 पक 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 करता है, बोलते हैं या नहीं? तो उसे ये वर्ड क्या रखा है यहाँ पे? आगाऊ। कितना ओव्हर कॉन्फिडन्स है, आपण म्हणतो की नाही। देन शिरीषकडे कौतुकाच्या नजरेने पाहणारे कोण? आता आपला मुलगा इतका छान बोलतोय, इतकं वाजवतोय, आता पापा का बोलत नाही ह्याचं रिझन आपल्याला माहिती आहे का इथे? आतापर्यंतच्या ह्याच्यात नाही। शिरीषचे वडील
शिरीषकडे कौतुकाच्या नजरेने पाहणारे कोण? शिरीषचे वडील नाना. आता हे नाना त्यांना ते म्हणायचे म्हणून आपण नाना लिहिलं किंवा वडील लिहिलं तरी चालेल. शिरीषविषयी कोणती शंका लेखकांना येत होती की नानाजवळ असताना पापा पास में होने के बावजूद शिरीष मोकळ्या मनाने वायलिन वाजवत नाही. आप भी यदि एखादे टीचर ने आपको क्वेश्चन पूछा है, मम्मी पापा पास में है, तो आप फ्रीली बताओगे? नहीं बताओगे, एक प्रकार का प्रेशर होगा. मगर आजकल सब बच्चे फ्रीली बताते हैं. जब हमें आंसर आता है तब हम फ्रीली बोलते हैं, और आंसर नहीं आता है तब अभी तो ऑनलाइन में आप देखते ही होंगे कि पापा मम्मी पास में हो तो आप लोग तुरंत ऐसे थोड़ा सा कंफ्यूज होते हो, या आंसर आते हो तो एकदम कॉन्फिडेंटली बोल देते हो. अभी यहाँ क्या है, कौन सी शंका, कौन सा डाउट लेखक के मन में आया कि नाना जवळ है, इसके पापा जब उसके पास होते हैं तो ये फ्रीली अपना वायलिन बजा नहीं पाता. शिरीष विद्यालयात का येत नव्हता? त्याचे नाना आजारी होते म्हणून, त्याचे वडील आजारी होते म्हणून शिरीष विद्यालयात येत नव्हता. आता यातला व्याकरण विभाग मी खूप क्वेश्चन्स दिले नाही आहेत, कारण काय आहे की टेक्स्च्युअल पण क्वेश्चन आहे. जस्ट तुम्हाला ते लक्षात यावं कशा पद्धतीचे आपल्याला क्वेश्चन्स विचारण्यात येतील आहे, म्हणून मी जस्ट तुमच्यापर्यंत ते पोचवलं आहे, एक प्रकारची हिंट तुम्हाला दिली आहे. व्याकरण बघा, विशेषण ओळखायचं आहे. आता विशेषण म्हणजे काय? नामाविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण. तो अभ्यास करतो, तो खूप अभ्यास करतो. तो अभ्यास करतो पण कसा करतो? खूप अभ्यास करतो. नाही तर काही जण नुसतंच पुस्तक डोळ्यासमोर ठेवतात, नाही तर लिहितच बसतात, हो की नाही. दुसऱ्या दिवशी तो अगदी वेळेवर आला. आता याला आपल्याला काय करायचं आहे? विशेषण. दिवशी तो अगदी वेळेवर आला, पण यातलं विशेषण काय आहे? दुसऱ्या, सेकंड डे, बरोबर. नेक्स्ट, 3 महिन्यांनी होणाऱ्या माझ्या विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमाला हजर होतो. आता इथे महिन्यांनी होणाऱ्या माझ्या विद्यालयाच्या कार्यक्रमाला हजर होतो, पण किती महिन्यांनी होणार होता? 3. कोणता कार्यक्रम होता? फर्स्ट, प्रथम. म्हणजे प्रथम आणि 3 हे काय झाले? विशेषण झाले. असे तुम्हाला पॅसेज नंतर ग्रामर येतं, हे मी आधी पण सांगितलं आहे. पुन्हा विरामचिन्ह आलेलं आहे. तुमच्या ह्याच्यात हू साईड टू होम मी दिलेले आहे 2-3, तसेच तुम्ही काढले आपल्या पॅरामधले, तर लक्षात येणार आहे की विरामचिन्ह काय आहे, कुठे काय द्यायचं आहे. आता इथे सुद्धा बघा काय केलं आहे, अवतरण चिन्ह म्हणतात मराठीत असे, इन्व्हर्टेड. माझ्यापेक्षा नानांना त्याचा आता हे काय आहे? सरळ आहे, पण होईल नंतर फुल स्टॉप दिलेलं आहे इथे पण इथे. आता कोणत्या चिन्हांना काय काय म्हणतात आहे हे मी ग्रामरमध्ये तुम्हाला सांगणारच आहे, बरोबर. तर हे सुद्धा प्रश्न की कधी कधी आपण चुकीचे तिथे अवतरण चिन्ह किंवा एक्सक्लॅमेटरी केवल प्रयोगी आपण जेव्हा घेतो, वा मस्त, त्या ठिकाणी अशा पद्धतीचे आपण लावत असतो चिन्ह. पुन्हा उतारा 4था घेतोय, बेटा मी ऐकतोय है. याचा पॅरा कुठला चालू आहे? पेज नंबर 8 आणि 9 वर आहे. अरे तुझा पत्ता तरी काय? म्हणजे तू आला नाही, तू अभी तक आया नाही क्लास में, आणि आज एकटाच कसा काय आला? नाना कसे नाहीत आले? बरोबर, इकडची दुनिया तिकडे होईल ना. आणि मग पुन्हा डॅश, कारण 9 पेजवर आहे. मी व्हायोलिनला हात लावायचा नाही असे ठरवले. कोण म्हणलं असेल बरं? हा शिरीष. मग आता यामध्ये सुद्धा आता बप्पू काळे म्हटलं की कॉमेडियनच ना. यात बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा. शिरीष अगतिक होऊन सरांना काय म्हणाला? सर, माझी एवढी एकच विनंती मान्य करा. मेरी इतना ही एक रिक्वेस्ट आहे. मला आज वाजवू द्या, नंतर जन्मात हात लावणार नाही व्हायोलिनला. त्याने काय आपलं काय रिक्वेस्ट केली? सर, एक ही आपको रिक्वेस्ट है,
मुझे आज ये वाद्य जो है, ये इंस्ट्रूमेंट जो है वो बजाने दो, भले ही पूरे जन्म भर में बिल्कुल ये वायोलिन बजाऊंगा नहीं. शिरीषला परवानगी देताना लेखकांनी कोणता विचार केला? त्याचे दुःखित मन पुन्हा आणखी कशाला दुखवा हा विचार लेखकांनी केला कि वो पहले से ही सैड है और उसको बोलेंगे नहीं 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 बजा सकता, तर तो काय होईल? अधिक दुःखी होईल. कोणते लिहा बघा. सांत्वन करणारे लेखक, कार्यक्रम देण्यास नकार देणारे लेखक, लेखकांनी कार्यक्रम नाकारणारा शिरीष, अगतिक होऊन विनंती करणारा शिरीषच, ना करणारा. अयोग्य शब्द शोधून पुन्हा लिहा व्याकरण विभागात. अयोग्य शब्द बघा. आता हा सेंटेन्स पूर्ण दिलाय, काही वेळेस वर्ड्स देतात. मग इकडची दुनिया तिकडे होईल ना. मी ग्रामर वाचताना तुम्हाला काही काही शब्दांवर प्रेशर देते. आता इकडचीचाची हा करेक्ट आहे, पण दुनिया नी हा कसा आहे? सायलेंट येतोय. पण इथे आपण सेकंड असल्यामुळे दुनिया तिकडे, तर हे बघा दुनियाचा नी कसा येणार नक्की? पहिला. पुन्हा एक हिंट देते, य आहे, यला आचा काना आलेला आहे. इथे सुद्धा ड ला मात्रा आहे, हो ना, एची मात्रा. तर या ठिकाणी काय येणार आहे? मग ह्यामधला शब्द जो आहे हा म्हणा किंवा हा फर्स्ट म्हणा, हे काय येणार आहे? नी फर्स्ट येणार आहे, सेकंड नाही. म्हणजे याला म्हणायचं रस्व. दुनिया आणि इथे तिकडे यात सुद्धा मार्क्स असतात, म्हणून मी प्रत्येक पॅटर्न तुम्हाला देते आहे. म्हणजे ग्रामर वाचताना आता आपण काय चेंज करणार आहे? काही काही वेळेस काय होतं, मुलं काय करतात, हे करेक्ट आहे ना, हे रॉंग करतात आणि हे बरोबर करतात. इथे सुद्धा मार्क्स जातात. म्हणजे इकडची दुनिया तिकडे होईल ना, तर इथे दुनियामधला नी फर्स्ट केलं आहे, तिकडे मधला ती फर्स्ट केलं आहे. यासाठी रीडिंग आवश्यक आहे. लेसन वाचायचे, शब्द बघायचे, शब्दार्थ पाहायचे. पुढे, ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिठ्ठी पाठवली. आता हळूहळू तुमच्या लक्षात येईल काय आहे, आणि ब्रीफ क्वेश्चन वाचल्यावर ऑब्वियसली लक्षात येणार आहे. ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिठ्ठी पाठवली, काय झालं असेल बरं? मी तुम्हाला हिंट देतेच ना, की याच्या वडिलांचा, शिरीषच्या वडिलांचा अपघात झाला होता, ॲक्सिडेंट झाला होता, आणि त्यामध्ये त्यांना कानाने ऐकू येऊ लागलं, आणि म्हणून त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी शिरीष म्युझिक क्लासला आला. पण मध्ये बीच में उनके पापा बहुत बीमार थे, इसलिए वो क्लास में नहीं आ पाया. मगर इतना वो ईमानदार था कि फ़ी और उसके साथ साथ एक पर्चा भी उसने भेजा, चिठ्ठी पण त्यांना पाठवली होती. त्याच वेळेस माझे वडील गेले असं तो सांगतोय. पुढे ग्रामरमध्ये बघा पुन्हा उभयान्वयी अव्यय. आपण फर्स्ट याला काय बघितलं? शब्दयोगी अव्यय. इथे आहे उभयान्वयी अव्यय. ओळखायचं आहे आणि लिहायचं आहे. लक्ष द्या, उभयान्वयी अव्यय काय करतो बरं? दोन वाक्यांना जोडतो. म्हणजे आणि, व, परंतु, कारण, हे सगळे म्हणून वगैरे. आणि शब्दयोगी काय करतो? शब्दाला जोडून आलेला शब्द. लक्षात आलं? आता इथे मी तेही दाखवते. तू पुढे जन्मभर वाजव, पण आज वाजवू नको. आता इथे जन्मभर जर दोन्ही बोथ लिहायला सांगितलं तर जन्मभर हा झाला शब्दयोगी अवयव, शब्दाला जोडून आलेला. आणि तू पुढे जन्मभर वाजव, इथे आपण जर फुल स्टॉप दिला, कॉमा दिला, आज वाजवू नको, इथे वाक्य पूर्ण झाले. पण मी पण बोलताना पण, मगर
तू पुढे म्हणजे दोन वाक्यांना जोडलेला आहे काय बरं पण, म्हणून उभयान्वयी अव्यय आहे. हे तुम्हाला समजावं म्हणून मी एवढं डेफिनेशन दिलेलं आहे. तुम्ही पेपरमध्ये फक्त पण लिहायचं आहे आणि पुढे त्याला उभयान्वयी अव्यय असं लिहायचं आहे. कळलं? आणि उभयान्वयी हा शब्द लिहिताना, अव्यय लिहिताना स्पेलिंग मिस्टेक होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे. कारण उभयान्वयी तर हा न जो आहे तो पूर्ण लिहितात काही जण, तसं लिहू नका. अवयय असं होतं, तर हा व अर्धा आहे. पुढे बघा, मी परवानगी दिली, शिरीष वाजवू लागला, त्याच्यामध्ये काय आलंय? आणि मग आणि काय झाला? उभयान्वयी अव्यय. शिरीष आला, त्याने माझ्या पायावर डोके ठेवले, मी काय म्हटलं नाही? व म्हटलं नाही. म्हणजे व काय झाला? दोन वाक्य. शिरीष आला, त्याने माझ्या पायावर डोके ठेवले, म्हणजे व झालं उभयान्वयी अव्यय. लक्षात आलं ना? पुढचा घेऊया आपण. उतारा 5वा. खूप मोठा लेसन आहे, कंटाळू नका. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. आता हे तर प्रश्न तुमच्या पॅरामध्ये असतातच, त्याचं उत्तरही असतात. माझे नाना येथे काही उत्कृष्ट होते. म्हणजे माझे नाना काही उत्कृष्ट गवई होते. इथे थोडंसं चुकलेलं आहे असा डाऊट आहे. 1-2 मिनिटं बेटा. एकेकाळी उत्कृष्ट गवई होते. इथे प्रिंटिंग जरा एकेकाळी पाहिजे. एकेकाळी म्हणजे काही वर्षांपूर्वी उत्कृष्ट गवई होते, गायक होते, सिंगर होते. माझे नाना तेव्हा माझे ऐकू शकत नव्हते वादन. म्हणजे यातून काय, इससे क्या पता चलता है कि उन्हें सुनाई नहीं देता था. मला भास व्हायचा की पुढच्या ताना फिलप आहे बरं ही, व सूर मला नाना सांगत आहे. म्हणजे किती त्याला आदर होता, रिस्पेक्ट होता कि माझ्या नानांसाठी, माझ्या वडिलांसाठी, मेरे पापा के लिए मुझे कुछ करना है, क्योंकि वो बहुत अच्छे सिंगर थे. मगर वो कुछ एक्सीडेंट के इसमें सुना ही नहीं देता था उन्हें. तो मुझे उनका ये पूरा ड्रीम करना ही है. 5th पेजवर आहे. तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नसेलही, माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते. आता असा पॅरा तुम्हाला दिलेला असतो, ऑब्वियसली तुम्ही पटकन हुशार विद्यार्थी आहात, पटकन त्यातलं आन्सर लिहू शकता. फक्त लिहिताना ई हे चुकता कामा नये. डॅश आहे कारण याच्यात बरेचसे वाक्य. शिरीष गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकलो नव्हतो, कारण ती सिच्युएशनच तशी होती. म्हणजे फर्स्ट 2 पॅरा 3 पॅरामध्ये आपण बघितलं कि लेखक को उसका बहुत गुस्सा आता था, है ना. मगर जब सही बात उन्हें पता चली तो उसके प्रति दया आई, काइंडनेस. अगेन कोणी कोणास म्हटले, ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवले की संगीत बंद. हे वाक्य शिरीष लेखकास म्हणाला. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला एवढे लोक पाहून मी गडबडून गेलो होतो, कन्फ्यूज झालो होतो. हे वाक्य शिरीष लेखक, म्हणजे त्याच्यात किती प्रामाणिकपणा आहे. 10-12 वर्षाची मुलं तुम्ही खरंच सही, एकदम ट्रान्सपरन्सी तुमच्यामध्ये असते. एका वाक्यात उत्तरे लिहा. शिरीषचे वडील एकेकाळी कोण होते? पहा, रिपीट झालं, गवई होते. नानांना धक्का का बसला? की संगीत सेवा अंतरली म्हणून, की आता मला ऐकूच येत नाहीये, मग मी करू तर काय? ऐकू आलं तर तो माणूस बोलेल, ऐकू आलं तर तो काहीतरी वाजवेल, पण इथे काहीच नाही, म्हणून त्यांना शॉक बसला. शिरीषने लोकांच्या निर्णयाकडे लक्ष न देता काय केले? इथे लोकांकडे लक्ष न देता काय केले बरं? कारण लोक चांगलं केलं, लोगों ने अच्छा किया तो भी लोग बोलते हैं, नहीं किया तो भी बोलते हैं, है ना.
काय केले. वडील गेले त्या दिवसापासून, आता एकटाच होता मुलगा, त्या दिवसापासून त्याने काय केलं, व्हायोलिन वाजवण्यास सुरुवात केली. अभी देखो, जब शिरीष लेखक के क्लास में आया, खुद ही बातें करता था, पापा को लेके आऊँगा ऐसे बोला, तब लेखक को गुस्सा भी आया कि मैं जब पढ़ाऊँगा तब ये क्यों बीच में आ रहा है. समवयस्कर, एक ही एज के या थोड़ा सा आगे पीछे, तो एक प्रकार का बर्डन आता है. इसलिए उन्होंने कहा बिल्कुल नहीं. मगर ये ऐसे कहा क्या नहीं, मगर वो जरा शॉक हो गए कि अरे मैं आपको खुद पढ़ाऊँगा तो आपके पापा क्यों आएंगे. इसलिए उन्होंने 50 रुपीज़ फीस रखी. मगर जब शिरीष के पापा एक्सपायर्ड हुए तब उसने क्या किया, लोकांच्या निर्णयाकडे लक्ष न देता, लोग क्या बोलेंगे, समाज क्या कहेगा, इसके तरफ, यानी देखो 10-12 साल का बच्चा, मगर कितना प्राउडी हो गया है. यानी प्राउडी यानी गर्व नहीं, प्राउड हो गया है, एकदम बड़ा हो गया है, अपने एज से बड़ा. वडील गेले त्या दिवसापासून व्हायोलिन वाजवण्यास सुरुवात केली. कारण लिहा. शिरीषचे वडील बहिरे होण्याचे कारण आलं ना पुन्हा, त्यांचा अपघात झाला होता, त्यात ते बहिरे झाले. म्हणजे तुम्ही उनका अपघात हुआ था असं तुम्ही मराठीत लिहू नका, समजावं म्हणून सांगते. नानांना धक्का बसण्याचे कारण बहिरेपणाच्या या इतर गैरसोयींपेक्षा संगीत सेवा अंतरली याचा धक्का नानांना बसला. त्यानंतर शिरीषला खेद वाटण्याचे कारण, दुःख वाटण्याचे कारण की त्याचे वडील सोबत येत असत, परंतु त्यांना ऐकू येत नव्हते याचा खेद कि मेरे साथ मेरे पापा तो आते हैं मगर उन्हें सुनाई नहीं देता है, इसका दुःख उसे होता था. शिरीषला वडिलांना ऐकू येत नाही या विचाराने नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता. कारण कितीही प्रगती केली, कितीही स्किल दाखवलं, कौशल्य, महत्त्वाच्या पॉईंट्सला अंडरलाईन करत चला, मी केलेलं नाही आहे, तरी माझे नाना ऐकू शकत नाही. म्हणजे फ्रीनेस त्याला नव्हता की मी कितीही आरडाओरडा केला, मी कितीही काही केलं तरीही माझं हे प्रगती, कौशल्य, स्किल पाहण्यासाठी तेव्हा तर नाना नव्हते, पण त्यांना ऐकूच येत नाही मी कितीही काही बडबड केली तरी. म्हणून ते लिहा. नानांना धक्का बसला, संगीत सेवा अंतरली म्हणून. नानांना अमाप सौख्य मिळत होते. कोणीतरी संगीत शास्त्रासाठी सतत धडपड करत आहे हे पाहून. बेटा, मी ऐकतो आहे, स्वाध्याय आता सुरुवात करूया. आकृतीबंध येतो, त्यामध्ये तुम्हाला आकृतीसारखा राऊंड असतो, साईडला बेस असते, पण इथे मी सरळ दिलं आहे. शिरीषची स्वभाव वैशिष्ट्ये, की त्याचा स्वभाव कसा होता. हुशार होता, आत्मविश्वास त्याच्यात होता, धीट होता, आगाऊ पण होता. आगाऊ का होता, कारण वडिलांच्या ऐवजी तोच, म्हणजे त्याने लेखकांना त्यांचं नावच विचारलं, तुम्हीच का जनार्दन, पी जनार्दन, कोणत्या का ठिकाणी नोकरी करता, माझे म्हणजे तोच बडबड त्याची पाहून त्याला एक प्रकारचं धीटपणा, कॉन्फिडन्स हाही शब्द आहे. पण मोठ्या माणसांना जेव्हा हे लहान मुलं, एक 6 वर्षापर्यंत मुलांनी खूप काय केलं तर मोठे लोक खूप कौतुक करतात, पण तुमच्यासारख्या मुलांनी जर आचरटपणा केला, सतत मध्ये बीच में बातें करते रहे, तो आपका ओव्हर कॉन्फिडेंस हो जाता है. हाँ, बहुत सारे चुप बैठ, बीच में मत बात कर, होता है या नहीं, बहुत से इसमें नहीं होता होगा, मगर ये एक्सपीरियंस तो आपको आता ही होगा. जोड्या जुळवा पुन्हा, हे टेक्स्च्युअल आहे. पुढील 2 चौकटीतील शब्दांचा संबंध ओळखून जोड्या लावा. धीट आहे, हजर आहे, सुंदर आहे, स्तुती आहे. कुरूप, भित्रा, गैरहजर, निंदा. आता या जोड्या जरी आहेत तरीही ह्या कशा अपोजिट वर्ड्स आहेत, तेव्हा लिहिताना इथे हे चिन्ह दिलं पाहिजे मल्टिप्लिकेशनचं. धीट भित्रा, हजर
आता याचं ते आन्सर सहज दिसलं तुम्हाला. कसं? हजर इथे आहे म्हणजे गैरहजर. सुंदर कुरूप, ब्युटिफुल अगली. स्तुती, निंदा. स्तुती आपण कमी करतो, निंदा अरे ओ ऐसा, बिलकुल नाही. ओ ऐसा ही है असंच म्हणतो की नाही, ठपकाच मारतो, एकदम त्याला रिमार्क देतो. खालील परिणामांबाबतच्या घटना लिहा. परिणाम म्हणजे काय इफेक्ट झाला आहे. वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते. लेखकाने सुमारे 20 मिनिटे पिलू रागातील एक गत वाजवून दाखवली म्हणून की कोणीतरी किती छान वाजवत आहे. म्हणजे वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते. का होते बरं? लेखकाने सुमारे 21 मिनिटे पिलू रागातील एक गत वाजवून दाखवली म्हणून वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते. शिरीषला वारंवार खेद वाटायचा. नानांना कधीच ऐकू येत नव्हते म्हणून शिरीषला खेद वाटायचा. आता बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून काढा. फ्रेम सेंटेन्स बघा कसं आहे. वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. काय आहे याच्यामध्ये? काय आलेलं बरं? वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. आन्सर त्यातच आहे. याच वाक्यामध्ये आन्सर आहे. कसं? वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. हा जो आहे याला तुम्हाला समानार्थी शब्द काय आहे तो लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे त्यासाठी तो थोडासा समजून घेतला पाहिजे. म्हणजे थोडा पाठ नजरेखालून घातला पाहिजे. जीवाचे कान करून ऐकले पाहिजे म्हणजे सगळं कॉन्सन्ट्रेशन त्याच्याकडे असलं पाहिजे. आपल्या शाळेचे नाव वाईट होऊ नये म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी. काय दिलेलं इथे? काळजी घ्यायला हवी. आपल्या शाळेचे नाव वाईटला काय आहे? समानार्थी शब्द पुन्हा वाईट होऊ नये, काळजी घेणे असाही येतो. मग आपण इथे एक घेऊ, वाईट होऊ नये म्हणून. खराब हा शब्द आला की नाही? आपल्या वादन विद्यालयाचे नाव खराब होऊ नये. पटकन लक्षात घ्यायचं, वाचत राहिलं तर येतं. खराब वाईट, सॉरी खराब वाईट. उत्तम वादनाने लेखकाचे शिरीष बाबतचे मत चांगले झाले. उत्तम वादनाने लेखकाचे, मग इथे आता चा आलं आहे कारण काय आहे? मत चांगले झाले. ग्रह चांगला झाला त्याच्याविषयीचा मनामध्ये, यानी ओ इतना स्किल्ड है शिरीष में, इस वजह से उसके तरफ देखने का नजरिया लेखक का बदल गया. शिरीषमधील तुम्हाला आता स्वमतमध्ये इझिली येईल, एकच दिलेलं आहे मी. शिरीषमधील तुम्हाला समजलेले गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. बेटा मी ऐकतो आहे या पाठाचे लेखक, मी नेहमी सांगते 8वीपर्यंत तुम्हाला इंट्रोडक्शन लिहायला नसेल, पण मी मात्र प्रत्येकच क्लासला सांगते की इंट्रोडक्शन लिहायची आहे. बरोबर? बेटा मी ऐकतोय या पाठाचे लेखक व.पु. काळे आहेत. पाठात 10-12 वर्षाच्या मुलाचे म्हणजे शिरीषचे गुणवैशिष्ट्य स्पष्ट केलेली आहे. या पाठातील एक व्यक्तिरेखा, एक कैरेक्टर कैसा है, कितने साल का है? 10-12 साल का है. मगर वो कैसा है? ब्रेव है. उसमें वयाच्या मानाने शिरीषमध्ये कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास भरपूर आहे, हुशार आहे, ब्रिलियंट आहे. शिरीषचे वडील उत्तम गवई होते, सिंगर होते, परंतु त्यांचा म्हणजे हे लिहिण्याची गरज आहे, परंतु त्यांचा अपघात झाला त्यामुळे संगीत सेवेला अंतरले. मग आता इथे अंतरले एवढं लक्षात येत नाही, त्यामुळे ते संगीतापासून दूर झाले. त्याचे त्यांना अतिशय दुःख होते. पण लहानसा शिरीष मात्र आपल्या वडिलांना आनंद मिळावा म्हणून संगीत शिकण्यास सुरुवात करतो. लेखक म्हणतात की पहिल्या 3 महिन्यातच त्याने प्रगती करून दाखवली, म्हणजे कॅप्चर केलं पूर्ण. यावरून त्याची आकलन शक्ती
शिकून घेण्याची इच्छा, ये मुझे पढ़ना ही है, ये जो आस उसे है, ओ यहाँ पे दिखाई दिए, शक्ती दिसून येते. संगीत शाळेत येताना त्याने अट घातली की माझे वडील माझ्यासोबत येतील व ते वर्गातच बसतील. यावरून त्याचा निश्चयी स्वभाव दिसून येतो की नाही, ओ मेरे साथ ही आएंगे और अपने ही क्लास में बैठेंगे. लेखकांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शिरीष देत होता. यावरून तो किती आगाऊ आहे, ओव्हर स्मार्ट असे दिसून येते. त्याच्या उत्तर देण्यामागे कारण असे होते की त्याच्या वडिलांना ऐकू येत नव्हते. बरोबर, म्हणजे किती तो हे म्हणता येईल, हे पंक्च्युअल. नियमित शाळेत जाणे, यावरून नियमितता दिसून येते, डिसिप्लिन. तसेच वडिलांविषयीचे प्रेम, पापा के प्रति प्यार, रिस्पेक्ट, आदर आणि सेवावृत्तीही दिसून येते. सोशल वर्क. मगर पापा के लिए वो कैसा है, उनके प्रति प्यार से वो सब करता था. एज कितना, ओनली 10 to 12 years. मेहनती, कष्ट करणारा. वडील गेल्यानंतरही उसके पापा एक्सपायर्ड होने के बावजूद भी लोग क्या कहेंगे, लोकांची पर्वा न करता कार्यक्रमाची तयारी करत होता. यावरून हा 10-12 वर्षाचा मुलगा परिस्थितीने किती मोठा झाला होता. समजदारपण, ध्येय प्राप्त करण्याची जिद्द, की मुझे ये महत्वाकांक्षा त्याला म्हणता येईल की ये मुझे पूरा करना, ये गोल मुझे पूरा करना ही है. हार्डवर्कर, धाडसी, मेहनती, धाडसी, आत्मविश्वासाने भरलेला, हुशार, सेवाभावी, वडिलांविषयीचा आदर, हे संपूर्ण गुण शिरीषमध्ये दिसून येतात. आता तुम्ही शिरीषविषयीची माहिती, वडिलांविषयीची माहिती सांगितली आहे. तो कसा आहे काय तुमच्या पाठामध्येच आहे. एक लक्षात घ्या, सगळे जे 1 लाईन सेंटेन्स आहे त्यामध्ये आन्सर मिळतात आहे तुम्हाला ब्रीफचे. ते एकत्र केलं की ब्रीफ तयार होतो आहे. आणि ते सगळे गुण लिहिल्यानंतर शेवट करायचा, तो हे सगळे गुण इथे खाली लिहायचे आणि हे संपूर्ण गुण शिरीषमध्ये दिसून येतात असं म्हणायचं. आता शिरीषची भूमिका तुम्हाला कोणता संदेश देते, तर आपण हे जे लिहिलं आहे याला थोडंसं टर्न करायचं की हा वयाच्या मानाने किती मोठा झाला आहे, परिस्थितीला कसा तो सामोरा गेला आहे, हे सगळं म्हणजे हा संदेश तो देतो की कोणत्याही परिस्थितीत न डगमगता पुढे जायचं आहे. आता अभिव्यक्ती जी आहे की पाठातील तुम्हाला सर्वात आवडलेली गोष्ट सांगून ती सहकारण स्पष्ट करा. मग सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे संपूर्ण पाठामध्ये तुम्हाला जे तुमच्या मनात भरणार आहे, कारण प्रत्येकांचे विचार वेगळे आहेत आणि लिहिण्याला काय सोपं जातं आहे, उतारा तुमच्या समोर असतो, तर त्यातली एक गोष्ट घ्यायची, त्यामध्ये एखादं उदाहरण तुम्ही त्यात देऊ शकता, आठवून म्हणा किंवा त्या पॅरेग्राफमध्ये असेल तर तुमचा संदेश हे पण तयार होऊन जातं की गोष्ट त्यातली कोणती. मग त्यामध्ये सुरुवातीला तो कसा कन्फ्यूज होतो, लाईट डोळ्यावर येतात वगैरे, हे सगळं तुम्ही लिहू शकता. किंवा शेवटी वडील गेल्यानंतर तो कॉन्फिडन्सली कसा वाजवायला सुरुवात करतो लोकांची पर्वा न करता, म्हणजे परिस्थितीला कसा समोर जातो, हे लिहू शकता. ओके, पुन्हा एकदा लाईक करायला विसरायचं नाही, सबस्क्राईब करायचं आहे. सी यू.